माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वीच्या 4th लेसन करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण आत्तापर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, त्यानंतर इलेक्ट्रिक सेल, ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, NiCd सेल, इलेक्ट्रिक सर्किट असे वेगवेगळे मुद्दे यांचा अभ्यास आपण केला आहे. आजच्या ह्या शेवटच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ह्या धड्याच्या शेवटच्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. यात दोन ॲक्टिव्हिटीच्या द्वारे आपण चुंबकीय परिणाम या इलेक्ट्रिक करंटचे कुठल्या प्रकारे होतात ते जाणून घेणार आहोत. ॲक्टिव्हिटी 1. टेक the inside tray of an used up matchbox. Place a small magnetic needle inside the tray. Now take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit by connecting in it. This wire, electric cell, plug key and a bulb like figure 4.6. आपल्याला एखाद्या घरातील टाकाऊ काडीपेटी सारख्या डबीच्या आतील ट्रे बाहेर काढून घ्यायचा आहे, जसं चित्रात दाखवलंय. त्यात एक लहानशी चुंबक सूची आपल्याला ठेवायची आहे, मॅग्नेटिक निडल. आता एक वायर घ्यायची आहे, ती तार त्या ट्रे भोवती आपल्याला गुंडाळायची आहे. तिला डायग्राम 4.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लग, की, इलेक्ट्रिक सर्किट आणि वायर ही रचना आपल्याला जोडून तो इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करायचा आहे. हा परिपथ आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा जो पोर्शन आहे हा आहे मॅचबॉक्स मधल्या ट्रेचा आणि त्याच्या भोवती वाइंड केलेली ही तार आणि हा आहे इलेक्ट्रिक सर्किट. हा परिपथ इथे आहे, प्लग, की, बॅटरी आणि एक बल्ब. अशा प्रकारे आपण हा इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट केलेला आहे. काय होणार आहे आपण बघूया. सेकंड पॅराग्राफ. मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक निडल. चुंबक सूचीची स्थिती पाहून घ्यायची आपल्याला. टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? कीप लुकिंग ॲट द निडल अँड क्लोज द प्लग की. द बल्ब विल लाईट अप अँड यू विल रिअलाइज दॅट द करंट हॅज स्टार्टेड फ्लोईंग. काय होईल? एक चुंबक पट्टी आपण त्या मॅग्नेटिक निडल जवळ घेऊन गेलो. मॅग्नेटिक निडल जवळ एक चुंबक पट्टी आपण घेऊन गेलो. त्या चुंबक पट्टीमुळे काही फरक पडतोय हे आपल्याला बघायचं आहे. चुंबक सूचीकडे आपण लक्ष ठेवून प्लग की ऑन करायची आहे. बल्ब प्लग की ऑन केल्यामुळे प्रकाशित होईल. मग दुसरा जो इफेक्ट आहे महत्वाचा, चुंबक सूचीची दिशा बदलते का? विद्युत प्रवाह चालू झालाय हे आपल्या कशावरून लक्षात येईल? बल्ब ग्लो होईल. Does the magnetic needle change its position? Now, open the plug key. Does the magnetic needle come back to the original position? What will you conclude from this experiment? चुंबक सूचीची दिशा विद्युत प्रवाह चालू केल्यावर बदलते का? प्रवाह बंद केल्यावर ती पुन्हा मूळ स्थितीत येते का? ह्या प्रयोगावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? You know that a magnetic needle is indeed a magnet. You have seen that the magnetic needle changes its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबकच असतो आणि चुंबक पट्टी या चुंबक सूची जवळ जर आपण मॅग्नेटिक निडल जवळ जर नेली तर चुंबक सूचीची दिशा बदलते हे आपण आधीच पाहून घेतलं. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when a current starts flowing in the circuit. आणखी तुम्ही काय ऑब्झर्व केलंय? जेव्हा परिपथात विद्युत प्रवाह चालू होतो तेव्हा सुद्धा या मॅग्नेटिक निडलची दिशा
बदलते. दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन अ वायर. याचा अर्थ काय झाला? जेव्हा तारेतून विद्युत प्रवाह जाईल तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असायला हवं, जेणेकरून चुंबक सूची म्हणजेच मॅग्नेटिक निडल तिची दिशा बदलते. हॅन्स क्रिस्टियन ऑरस्टेड मेड दिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, वैज्ञानिक आहे, याने या प्रकारचं ऑब्झर्वेशन हे सगळ्यात आधी नोंदवलं आहे. ब्रीफली we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field in produces around that wire. आपल्याला थोडक्यात असंही म्हणता येईल का, आपण तारेतून विद्युत प्रवाह चालू करतो त्यावेळेला त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असायला हवं तारेभोवती, आणि मग म्हणूनच त्या निडलची दिशा बदलते. निडलची दिशा जेव्हा तुम्ही त्या निडलजवळ चुंबक न्याल तेव्हा बदलते, आणि सेकंड जेव्हा तुम्ही प्लग ऑन करता आणि करंट पास होतो तेव्हा सुद्धा निडलची दिशा बदलते. याचा अर्थ चुंबकाप्रमाणेच इलेक्ट्रिक करंट चालू करण्याने सुद्धा चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड तयार होत असली पाहिजे. आपण आणखी एक प्रयोग करणार आहोत. हा तुम्हाला घरी करता येईल असा प्रयोग आहे. ॲक्टिव्हिटी 2. टेक अ मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर हॅव्हिंग resistive coating and wind tightly on a long iron screw. काय करायचंय? एक मीटरभर विद्युतरोधी आवरण असलेली म्हणजे एक वायर घ्यायची आहे ज्याच्यावरती ते प्लास्टिक कोटेड आवरण आहे ते काढायचं नाही आपल्याला, आणि एक लांब स्क्रू घ्यायचा आहे. त्या स्क्रूवरती चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या अशाप्रमाणे तुम्हाला ही वायर गुंडाळायची आहे. या स्क्रूवरती ही वायर तिचं वेस्टर्न न काढता त्याच्यावरती गुंडाळायची आहे स्क्रूवरती. ओके, देन नेक्स्ट. कनेक्ट द टू एंड्स ऑफ द वायर इन अ सर्किट ॲज शोन इन द फिगर 4.7. ऑल्सो कनेक्ट अन इलेक्ट्रिक सेल अँड प्लग की इन द सर्किट. कीप 2 to 4 iron pins, small nails near the screw. Now start the current in the circuit by plugging the key. It will notice that the pins or nails have stuck to the tip of the screw. Will the pins or nails continue to stuck when the plug key is opened? आपल्याला ज्या प्रकारे फिगर 4.7 ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे 4.7 आहे. 4.7 मध्ये जसं आपल्याला दाखवलंय की या ठिकाणी एक स्क्रू घेतलेला आहे, त्याला एक वायर आपण वाउंड केली आहे आणि आपण त्याला एका बॅटरीला जोडलेला आहे. बॅटरीला जोडल्यानंतर आपल्याला काही टाचण्या, छोटे छोटे खिळे आपण त्या स्क्रूच्या जवळ न्यायचे आहेत. स्क्रूच्या टीपला ते या पद्धतीनं तुम्हाला चिकटल्यासारखे दिसतील जेव्हा इथे तुम्ही बॅटरी कनेक्ट केलेली असेल. मात्र ज्या वेळेला तुम्ही ही बॅटरी कनेक्ट केलेली इथून काढून घेणार त्यावेळी हा चिकटलेला पिन असेल किंवा कुठलंही मटेरियल, आयर्न मटेरियल, ते खाली पडेल. याचाच अर्थ असा की जेव्हा त्या ठिकाणी बॅटरी लावलेली होती तेव्हा तिथे चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं होतं. स्क्रूचं रूपांतर मॅग्नेटमध्ये झालेलं होतं. लक्षात घ्या, स्क्रू हा काही मॅग्नेट नव्हता, पण त्याला वायर गुंडाळल्यानंतर त्याच्यात इलेक्ट्रिक सर्किट प्रवाहित केल्यानंतर विद्युतधारा प्रवाहित झाल्यावर लोखंडी टाचण्या त्याच्याकडे आकर्षिल्या गेल्या, म्हणजेच त्याचं रूपांतर एका चुंबकात झालेलं होतं. When the electric current flows in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of the screw also attains magnetism as soon as the current is stopped. This magnetism vanishes. The system of coil and screw is called an electromagnet. You have seen various use of the electromagnet in the 6th standard. Electromagnets are used to produce strong electric field useful in scientific research. बघा, तारेतून विद्युत प्रवाह वाहतो, स्क्रूभोवती
तारेच्या त्या कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होतं, त्यामुळे स्क्रूला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होतं. त्याला मॅग्नेटिझम प्राप्त झाल्यानंतर तो नेल्स त्याच्याकडे आकर्षिले जातात. पण जेव्हा आपण विद्युत प्रवाह बंद करतो तेव्हा त्यातलं ते चुंबकत्व नाहीसं होतं, व्हॅनिश होतं. याचाच उपयोग तुम्ही इयत्ता 6वीला सुद्धा शिकलेले आहात. आणि या चुंबकीय क्षेत्र तयार करून विद्युत चुंबक, इलेक्ट्रोमॅग्नेट याचा सर्वाधिक वापर हा विज्ञान संशोधनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आपण आपल्या लास्ट पॉइंटकडे चाललोय. इलेक्ट्रिक बेल. इलेक्ट्रिक बेल. मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन द सिंपल इलेक्ट्रिक डोरबेल. ओपन such a bell which is out of order. Figure 4.8 depicts a bell with its outer cover removed. We see that there is an electromagnet inside. Let us understand the working of the bell. बघा, दारावरची एक साधी विद्युत घंटा जी तुम्ही प्रत्येकाने पाहिली आहे. आपण कोणाच्याही घरी गेल्यानंतर जेव्हा बेल वाजवतो आपल्या स्वतःच्या घरात लावलेली असते ती विद्युत घंटा, इलेक्ट्रिक बेल. जी तुमच्या घरी एखादी बंद पडलेली असेल ती तुम्ही खोलून पाहू शकता. आकृती 4.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे तिचं वरचं आवरण आपल्याला काढायचं आहे आणि आतमध्ये काय दिसतंय ते चेक करायचं आहे. आतमध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट आहे हे स्पष्टपणे दिसून येईल. चला बघूया ह्या इलेक्ट्रिक बेलचं कार्य कसं चालतं. Let us understand the working of the bell. A copper wire is wound around an iron piece. This coil acts as an electromagnet. An iron strip along with a striker is fitted near to the electromagnet. A contact screw is in touch with the strip. The electric circuit is connected as shown in figure 4.8. The current flows in the circuit when screw is in contact with the strip, and hence the coil becomes a magnet and attracts the iron strip towards it. Therefore, the striker hits the gong and the sound is created. Tung. However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and comes in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the striker hits the gong. By the above process, this action repeats itself and the bell rings. बेल कशी वाजते. 4.8 ही फिगर आपण व्यवस्थित पाहू. सुरुवातीला कार्य सांगतो. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावरती गुंडाळलेली असते. तुम्हाला स्पष्ट दिसते. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्याला गुंडाळलेली असते आणि हे कॉईल विद्युत चुंबक म्हणून काम करते. एक लोखंडी पट्टी टोल सहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. म्हणजे कुठे त्याला आपण स्ट्रायकर म्हणतो. हा स्ट्रायकर या ठिकाणी बसवलेला असतो, हा गोल, आणि तो एका लोखंडी पट्टीवरती असतो. आता काय होतं, बेल कशी वाजते, जेव्हा प्लग की ऑन केली जाते इथे, तेव्हा ह्या सर्किट मधून विद्युत प्रवाह वाहायला सुरुवात. विद्युत प्रवाह वाहिल्यानंतर ह्या लोखंडी पट्टीचं रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये होतं आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये झाल्यामुळे शेजारी जी घंटा लावलेली असते ह्या बेलला ती आकर्षिली जाते. तिच्यात मॅग्नेट तयार होतं, चुंबकत्व तयार होतं. चुंबकत्व काय करतं, त्या पट्टीला खेचून घेतं आणि मग खेचल्यामुळे हे स्ट्रायकर जाऊन इथं आदळतं आणि एक साऊंड प्रोड्यूस्ड होतो डोरबेलचा. डोरबेलचा साऊंड प्रोड्यूस्ड झाल्यानंतर ती बेल आपोआप वाजणं बंद होते.
या ठिकाणी हा कॉन्टॅक्ट स्क्रू दिसतोय तुम्हाला, हा कॉन्टॅक्ट स्क्रू. पट्टी पुढे गेल्यानंतर कॉन्टॅक्ट स्क्रूमध्ये आणि पट्टीमधलं कनेक्शन ब्रेक होतं आणि पर्यायानं या विद्युत प्रवाहातलंच कनेक्शन ब्रेक होतं. त्यामुळं हा स्ट्रायकर पुन्हा त्याच्या मूळ जागेवरती येतो, कारण चुंबकत्व नाहीसं होतं, व्हॅनिश होतं. आणि मग व्हॅनिश झाल्यानंतर पुन्हा काय होतं की पुन्हा तो जाऊन या कॉन्टॅक्ट स्क्रूला येऊन चिकटतो. हा बार चिकटल्यानंतर पुन्हा हा वीज प्रवाहामुळं याच्यावरती पुन्हा एकदा करंट तयार होतो, त्याचं चुंबकत्व तयार होतं त्यामध्ये, आणि तो पुन्हा जाऊन या स्ट्रायकरवरती आदळतो. ही प्रोसेस वारंवार चालू राहते जोपर्यंत तुम्ही बटन सोडत नाही. म्हणजेच विद्युत प्रवाहाच्या सुरू होण्याने बेल वाजते, बंद होण्याने बेल तिचा टोल पुन्हा तिच्या मूळ जागेवरती येतो, आणि या क्रिया वारंवार होतात आणि या क्रियांमुळे काय होतं, घंटा वाजते. विद्युत बेल, इलेक्ट्रिक बेल रिंग्स. अशा पद्धतीने आपण हा लेसन कंप्लीट केलेला आहे. यानंतर आपण आपल्या पुढच्या धड्यामध्ये भेटणार आहोत 5th लेसन, ज्याचं नाव आहे इनसाइड ॲन ॲटम, अणूचं अंतरंग. तोपर्यंत ह्या धड्याचा स्वाध्याय व्यवस्थित लिहा. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मागील व्हिडिओचा आधार घ्या, नाहीतर कमेंट सेक्शन्समध्ये मला तुमच्या अडचणी पाठवा. तोपर्यंत गुड बाय.